10 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की रेणापूर नाकाजवळील बस स्थानक क्रमांक 2च्या परिसरामध्ये 2 महिला व 1 पुरुष ऑटोमध्ये बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहेत. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून बस स्थानक क्रमांक 2 परिसरात दुपारी 5च्या सुमारास छापा टाकण्यात आला. तिथे 2 महिला आणि 1 पुरुष ऑटोमध्ये बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गोपाळ बालाजी डावखरे वय 27 राहणार तानाजी चौक सध्या राहणार कृष्णधाम लातूर, मयुरी शंकर वाघमारे वय 20 राहणार बालाजीनगर सारोळा रोड सध्या राहणार कृष्णधाम लातूर, राधाबाई आश्रुबा गायकवाड वय 60 राहणार भीमनगर परभणी असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन ऑटोची झडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांजा आढळून आला. त्याचे मोजमाप केले तेव्हा 11 किलो 700 ग्रॅम किंमत अंदाजे 2,34,000 रुपये असल्याचे दिसून आले. त्यावरून नमूद 2 महिला आणि 1 पुरुष अशा आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 11.7 किलो गांजा, गुन्ह्यात वापरलेली ऑटो, 2 मोबाईल फोन असा एकूण 4,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, नितीन कठारे, राहुल कांबळे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, सचिन धारेकर, बंडू निटुरे, संतोष देवडे, महिला पोलीस अंमलदार कुंभार, अंजनी गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.